महाराष्ट्रामध्ये नगरपालिका निवडणुकीमध्ये सर्वात लक्षवेधी लढत जी आहे ती कोपरगावमध्ये होते आणि या ठिकाणी काळे आणि कोल्हे भाजप आणि राष्ट्रवादी या पक्षाच्या माध्यमातून एकमेकाच्या समोर उभे ठाकले। खरं तर दोघे महायुतीमध्ये आहेत, मात्र तरीही या ठिकाणी लढत जी आहे ती एकमेकांसमोर होतोय। या ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार जे आहेत काका कोयटे यांचा सहकाराचा गाढा अनुभव आहे आणि त्यांनी उमेदवारी दिलेली आहे। काका, तुम्ही अनेक वर्षानंतर पुन्हा राजकारणात आलायत आणि नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही निवडणूक लढवताय। काय विजन आहे तुमचं कोपरगावच्या विकासासाठी? माझं विजन मी आता अजितदादांच्या सभेमध्ये मांडलं आणि अजितदादांनी जाहीर केलं। काकांचं जे विजन डॉक्युमेंट आहे त्याकरता पाहिजे तेवढा निधी मी कोपरगावसाठी देईल आणि त्या माझ्या विजनच्या माध्यमातून कोपरगावचा विकास करायचा आहे आणि याच्या पुढचा माझा प्रत्येक श्वास कोपरगावसाठी, प्रत्येक दिवस कोपरगावसाठी आणि शेवटच्या ध्यासापर्यंत कोपरगाव नाही कोपरगाव। मात्र कोपरगाव एवढं ऐतिहासिक शहर आहे, मात्र तरीही विकासापासून कुठेतरी आजही दुर्लक्षित दिसतंय। काय करणं गरजेचं वाटतं या ठिकाणी? याच्यामध्ये विरोधाकरता विरोध करायचा ही जी विरोधकांची प्रवृत्ती आहे ती त्यांनी थांबवली पाहिजे। आशुतोष दादांनी आत्तापर्यंत एवढा प्रचंड निधी कोपरगावकरता आणलेला आहे, त्या प्रत्येक निधीच्या कामामध्ये अडचणी आणण्याचं काम विरोधकांनी केलेले आहे। त्यांनी किमान विरोध तरी करू नये, अडचणी तरी आणू नये, आशुतोष दादांचा विकास बघावा आणि कोपरगावच्या प्रत्येक प्रभागामध्ये जर ते गेले तर त्यांना विकास बघायला मिळेल। कुठं जायचंच नाही, ऑफिसमध्ये बसून आशुतोष दादांनी विकास केला नाही एवढं म्हणायचं, अशा पोकळ गप्पा त्यांनी मारू नये। मात्र मग तुमचं काय, आशुतोष दादांचं काय विजन आहे? कशा पद्धतीने इथलं रोजगाराचा प्रश्न असेल, व्यापार असेल, शहराचा विकास असेल, काय गोष्टी तुमच्या नजरेत आहेत? विजन माझं एकच आहे। कोपरगावचे अनेक नागरिक म्हणतात की कोपरगाव श्रीरामपूर सारखं झालं पाहिजे, कोणी म्हणतं संगमनेर सारखं झालं पाहिजे, कोणी म्हणतं सिन्नर सारखं झालं पाहिजे। माझं विजन आहे बारामती। मी अजितदादांकडून ज्यावेळेस उमेदवारीचा अजितदादांनी आग्रह धरला, मी दादांना एकच म्हटलं, दादा मी नगराध्यक्षपदाची उमेदवारी करेल, पण माझी कॉम्पिटिशन आता तुमच्या बारामतीशी असणार आहे। दादांनी ते मान्य केलं। आता सभेमध्ये सुद्धा दादांनी बोलून दाखवलं की महाराष्ट्रातल्या सगळ्या 288 उमेदवारापैकी सर्वात अनुभव संपन्न शिस्तीने गाव चालणारा उमेदवार हा काका कोयटे असणार आहे। आपण जर बघितलं तर काळे आणि कोल्हे यांची पारंपरिक राजकीय लढाई असते। आता युतीमध्ये दोघे एकत्र जरी असले तरी इथे भाजप आणि राष्ट्रवादी तुम्ही आमने सामने लढताय। तुम्हाला असं वाटतंय तुम्हाला भाजपचं किंवा भाजप उमेदवाराचं आव्हान आहे आणि ते यशस्वी होऊ शकतं? मला तर काय आव्हान वगैरे वाटत नाही। माझ्या समोर आव्हान आहे विकासाचं आणि आज जो या सभेला जनसागर उसळलेला होता, ही जी विराट सभा होती, ही कोपरगावकरांनी सुद्धा आत्तापर्यंत पाहिलेली नसेल, मी सुद्धा अनुभवलेली नसेल। विरोधकांचं आत्तापर्यंत फक्त पायाखालची वाळू घसरली होती, आता त्यांच्या पायाखाली वाळूसुद्धा शिल्लक राहणार नाही। इतक्या दिवस त्यांची जळफळाट होत होता, आता आदळआपट निश्चितपणे होणार आहे। त्यांनी असाही आरोप केला होता की तुमचे आका कोण दुसरे आहेत आणि त्यांनी सगळं केलंय। काय हा सगळा आका काका काय सगळा प्रकार आहे? मला तर काय काका बिका काय माहीत नाही। मी कोपरगावकरांचा लाडका काका आहे हे निश्चित। नक्कीच आपण जर बघितलं तर काकासाहेब कोयटे हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत आणि कोपरगावमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अशी थेट लढत होते। त्यामुळं दोन्ही पक्ष जे आहेत ती मोठी ताकद या ठिकाणी लावताना दिसत आहे। विजय कुणाचा होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहिल्यानगर।